Dear friends, next article is long distance transport of water. Diffusion is a slow process. आपण ऑलरेडी डिफ्युजन प्रोसेसचा स्टडी केलेला आहेच. ही स्लो प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमुळं फार कमी म्हणजे शॉर्ट डिस्टन्स पर्यंत मॉलिक्युलचा ट्रान्सपोर्ट केला जातो. ओनली शॉर्ट डिस्टन्स मोमेंट इज पॉसिबल ड्यू टू डिफ्युजन. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर प्लांट सेल, अ टिपिकल प्लांट सेल 50 mm एवढं अंतर पास करण्यासाठी 2.5 सेकंद एवढा ड्युरेशन लागतो. 1 मीटर अंतर पार करायला 32 वर्षांचा काळ जाईल. चालेल का? नाही. ठराविक सेल टू सेल एकमेकाला काही एक्सचेंज करायचा असेल, देवाणघेवाण करायची असेल तर त्यासाठी डिफ्युजनची प्रोसेस चालेल, शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट चालेल. परंतु रूटनी वॉटर मिनरल्स जे घेतलेले आहेत ते तिथून लीफ पर्यंत पोहोचवण्यासाठी लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टची आवश्यकता आहे. So long distance transport necessary to move substances across the long distance. The movement of substances in bulk mass च्या फॉर्म मध्ये from one point to another point due to pressure difference between these two points. दोन्ही पॉइंट म्हणजे जिथून ते सबस्टान्सेस मूव्ह होणार आहेत, पास होणार आहेत, फ्लो होणार आहेत, जिथपर्यंत फ्लो होणार आहेत त्या दोन्ही पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स असतो, त्यालाच आपण म्हणतो मास फ्लो. आणि त्याच्या मदतीनं वॉटर, मिनरल्स आणि फूड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मास फ्लोच्या साह्यानं मूव्ह होतात. मास फ्लोच्या साह्यानं मूव्ह होतात. मास फ्लो ऑफ सबस्टान्सेस इन सोल्युशन और सस्पेंशन स्वेप्ट along the same pace in flowing river. मास फ्लो म्हणजे जसं नदीचा प्रवाह वाहत जातो पुढं, जास्त जिथं प्रेशर आहे तिकडून कमी प्रेशर आहे तिकडं फ्लो वाढत जात असतो. तशा प्रकारे मास फ्लो आहे. इट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बल्क फ्लो इज अचीव्ड आयदर थ्रू पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट, for example garden hose, or negative hydrostatic pressure suction through straw. आपण काही ज्यूस पिताना सक करण्या स्ट्रॉ लावून पितो की नाही, सक्शन, तिथं निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं. The bulk movement of substances in long distance through conducting tissue, xylem, phloem, called as translocation. वॉटर, मिनरल्स किंवा फूड यांचा लॉंग डिस्टन्सला होणारा जो ट्रान्सपोर्ट आहे, झायलम फ्लोएमच्या थ्रू होणारा हा ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सलोकेशन. Absorption of water by plants.
वॉटर कुठं आहे? सॉइल मध्ये आहे. दोन पार्टिकलच्या मध्ये असलेलं जे वॉटर असतं त्या वॉटरला आपण म्हणतो कॅपिलरी वॉटर. आणि कॅपिलरी वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड बाय प्लांट थ्रू रूट हेअर. Root hair is an extension of epidermis of root, that is epiblema. शॉर्ट लाईफ असणारे अशा प्रकारचे युनिसेल्युलर स्ट्रक्चर अराइज होतात ज्यांचा वॉल आहे. याचा वॉल जो आहे तो पेक्टोसेल्युलोज न बनलेला आहे. वॉटर ऍब्सॉर्प्शन साठी महत्वाचा आहे तो. आणि त्याच्या आत इथं मोठी व्हॅक्युअल आहे. त्यामुळं सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस एका बाजूला गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर किंवा ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन त्या व्हॅक्युअल मध्ये मेंटेन केलं जातं आणि त्याचा उपयोग वॉटर ऍब्सॉर्प्शनच्या प्रोसेससाठी केला जातो. वॉटर ऍब्सॉर्प्शनसाठी त्याचा वापर केला जातो. सो ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स ऑकर्स बाय डिफ्युजन थ्रू मिलियन्स ऑफ रूट हेअर्स प्रेझेंट ॲट द रूट टीप. रूट टीप म्हणजे तसा नाही अर्थात मॅच्युरेशन झोन जो आहे तिथं हे रूट हेअर्स असतात. Root hairs increase the surface area of absorption. The absorbed water moved deeper into root layers by two pathways. जे पाणी प्लांटनी रूट हेअरनी ऍब्सॉर्ब केलेलं आहे ते रूटच्या मेन ट्रॅक म्हणजे मेन जो झायलम आहे तिथपर्यंत पास करण्याच्या दोन मेथड्स किंवा दोन पाथवेज आहेत. ॲपोप्लास्ट पाथवे आणि सिम्प्लास्ट पाथवे. पहा इथं सॉइल मध्ये असलेलं वॉटर रूट हेअरनी ऍब्सॉर्ब केलं. आता इथं वॉटर अवेलेबल आहे. इथं अवेलेबल असलेलं वॉटर जे आहे ते रूटच्या कॉर्टेक्स मधून जाणार आहे. परंतु कॉर्टेक्स मध्ये दोन सेलच्या मध्ये जो गॅप आहे, इथं समजा ही सेल आहे, ही सेल आहे, ही सेल आहे, या सेलच्या मध्ये असणारे गॅप त्याला इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणायचं. आणि इंटरसेल्युलर स्पेसेस मधून जर वॉटर आत जात असेल तर त्या पाथवेला नॉन लिव्हिंग पाथवे जो आहे त्याला म्हणायचं ॲपोप्लास्ट पाथवे. ॲपोप्लास्ट पाथवे. So it is a system of adjacent cell walls that continue except Casparian strips of endodermis in the root. पहा इथून वॉटर जे ऍब्सॉर्ब केलंय ते इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत. इंटरसेल्युलर स्पेसेस मधून जाणार आहे. परंतु इथं एंडोडर्मिसच्या ठिकाणी मात्र कॅस्पॅरियन स्ट्रिप असल्यामुळं वॉटर टाईट जॅकेट असतं, तिथून वॉटरला एंट्री नसते. बट ॲट सर्टन प्लेसेस इन एंडोडर्मिस the Casparian strips are replaced by passage cells through which water enters. तर नॉन लिव्हिंग पाथवे ॲपोप्लास्ट पाथवे ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस मधून वॉटर जातंय,
इंटरसेल्युलर स्पेसेस मधून, म्हणजे ही इंटरसेल्युलर स्पेस आहे, इथून असं वॉटर जात असेल, इथून असं वॉटर जात असेल. परंतु एंडोडर्मिसचा विचार केला तर एंडोडर्मिस मध्ये कॅस्पॅरियन स्ट्रीप आहेत. सुबेरिन च डिपॉझिशन आहे, तिथं वॉटरला इम्परमिएबल आहे ते. त्यामुळं इथून पुढं वॉटर जाणार नाही ॲपोप्लास्ट पाथवेच्या सहाय्यानं. इट इज अ नॉन लिव्हिंग पाथवे. सेकंड पाथवे जो आहे तो आहे सिम्प्लास्ट पाथवे. आता ॲनिमलच्या सेल असतील तर दोन सेलच्या मध्ये गॅप काही नसणार, त्यामुळं इंटरसेल्युलर, त्यामुळं एका आणि दोन्हीच्या मध्ये वॉल नसतो, त्यामुळं एक सेल दुसऱ्या सेलला आपलं मटेरियल डिफ्युजनच्या मदतीनं देणार. परंतु प्लांटमध्ये सेल वॉल असतात, इंटरसेल्युलर स्पेसेस असतात मेजॉरिटी टाईपमध्ये, आणि त्यामुळं एक सेल दुसऱ्या सेलला प्लांटमध्ये कनेक्ट कशी केलेली असते, थ्रू प्रोटोप्लाझ्मिक चॅनल्स कॉल्ड ॲज प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटाच्या सहाय्यानं या सेल्स एकमेकाला जोडलेल्या आहेत. प्लाझ्मोडेस्माटा. आणि मग या सेलकडचं म्हणजे जे वॉटर ऍब्सॉर्ब केलं, हा पाथवे काय सांगतो आपल्याला, तर रूट हेअरनी वॉटर ऍब्सॉर्ब केलं, ते वॉटर इथं आणलं, इथून प्लाझ्मोडेस्माटा या सेलमधून या सेलकडे दिलं, प्लाझ्मोडेस्माटामधून या सेलकडून या सेलकडे दिलं, प्लाझ्मोडेस्माटामधून या सेलकडून या सेल, एंडोडर्मिस मधून पण आत गेलं हे पाणी. एंडोडर्मिस पेरिसायकल आत आणि मेन झायलम सिलेंडर. जसं इथं प्लाझ्मोडेस्माटा असल्यामुळे इपिडर्मल सेल मधून वॉटर आत आलेलं आहे, या सेलकडून प्लाझ्मोडेस्माटाच्या सहाय्यानं कॉर्टेक्सच्या सेलकडे दिलेलं आहे, कॉर्टेक्सच्या सेलनी एंडोडर्मिसकडे वॉटर दिलेलं आहे. इथं काही अडथळा नाही आहे आणि त्यामुळं या मोमेंटनं वॉटर पुढं पेरिसायकलकडे दिलं, पेरिसायकलनी पुढं झायलमकडे वॉटर दिलेलं आहे. अशा प्रकारे जो पाथवे आहे त्याला म्हणायचं सिम्प्लास्ट पाथवे. सिम्प्लास्ट पाथवे. आता ॲपोप्लास्ट पाथवे काय करतो, वॉटर मोमेंट थ्रू ॲपोप्लास्ट पाथवे डिपेंडंट ऑन ग्रेडियंट ऑकर्स थ्रू मास फ्लो. ॲपोप्लास्ट पाथवे डज नॉट प्रोव्हाइड एनी बॅरियर टू वॉटर मोमेंट. कुठलाही अडथळा ॲपोप्लास्ट पाथवे आणत नाही. वॉटर इव्हॅपरेट इन इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ or atmospheric tension develops continuous stream of water in apoplast. Hence mass flow of water occurs due to adhesive or cohesive properties of water. म्हणजे ॲपोप्लास्ट पाथवेला अडथळा नाही आहे, बॅरियर नाही आहे. ॲपोप्लास्ट डज नॉट प्रोव्हाइड एनी बॅरियर टू वॉटर मोमेंट. अर्थात इथपर्यंतच ते, आणि मास फ्लो न जाणार पुढं. आता सिम्प्लास्ट पाथवे बद्दल आपण सांगितलंय, इट इज अ सिस्टीम इंटरकनेक्टेड. हा लिव्हिंग पाथवे आहे, सिस्टीम आहे, इंटरकनेक्टेड आहे. प्लाझ्मोडेस्माटा प्लाझ्मोडेस्माटा प्लाझ्मोडेस्माटानं सेल 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 सगळ्या एकत्र एकमेकाला जोडलेल्या आहेत. In this pathway, water travels through cytoplasm, intercellular movement through plasmodesmata. That is a junction between neighboring cells. त्यातून वॉटर पुढं जाणार. Water has entered through the cell membrane, hence movement is slow. त्यामुळे मोमेंट याची स्लो असते. Moment is down potential gradient. Symplastic moment may be aided by cytoplasmic streaming. Cytoplasmic streaming मुळे ही मोमेंट होण्यासाठी मदत होते. हायड्रिला लिप मोमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट ड्यू टू सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. हायड्रिला मध्ये
Most of water flow in root occurs by apoplast since cortical cells are loosely packed. Majority water चा जो ट्रान्सपोर्ट केला जातो तो एपोप्लास्ट पाथवेनं केला जातो आणि म्हणूनच कॉर्टिकल सेल्स ज्या असतात त्या लूजली अरेंज्ड असतात. सो वॉटर कॅन मूव्ह विदाउट रेजिस्टन्स. त्या कॉर्टेक्स मधून वॉटर सहजासहजी जाऊ शकतं कुठलाही अडथळा नसताना. हाऊएव्हर एंडोडर्मिस इज इम्पेरिव्हियस टू वॉटर. कारण एंडोडर्मिस मधून जाऊ शकत नाहीत, कारण तिथं कॅस्पॅरियन स्ट्रीप आहे, सुबेरिनचं डिपॉझिशन आहे, वॉटरला इम्परमिएबल आहे. So water molecules directed to non-suberized wall region. Water then moves through symplast आणि तिथून पुढे मग symplast pathway न पुढे जातं. The water movement through the root layers ultimately symplastic endodermis. This is only way the water and solutes can enter the vascular. म्हणजे symplast pathway नच इथपर्यंत येऊ शकतं दोन्हीनी, पण इथून पुढे जायचं म्हटलं तर फक्त सिम्प्लास्ट पाथवेनं पुढे जाऊ शकतो. इन यंग रूट्स वॉटर एंटर्स डायरेक्टली इनटू झायलम वेसल्स. पण यंग जे रूट्स आहेत त्यांच्यामध्ये वॉटर झायलम वेसल मध्ये आणि ट्रॅकिड्स मध्ये डायरेक्ट जाऊ शकतं. दीज आर नॉन लिव्हिंग कंडक्ट्स अँड दे आर पार्ट्स ऑफ एपोप्लास्ट. नॉन लिव्हिंग म्हटलं की एपोप्लास्ट झालं. आता सिम्प्लास्ट पाथवे मध्ये सम प्लांट्स हॅव ॲडिशनल स्ट्रक्चर फॉर वॉटर मिनरल ॲब्सॉर्प्शन. काही प्लांट मध्ये ॲडिशनल स्ट्रक्चर वॉटर मिनरल ॲब्सॉर्प्शन साठी आहेत. फॉर एक्झाम्पल मायकोरायझा. मायकॉस म्हणजे फंगस, रायझा म्हणजे रूट, रूट वरती वाढणारं फंगस. इट इन्क्रीज द एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन. सरफेस एरिया वाढवण्याचं काम मायकोरायझा करतो. मायकोरायझा इज अ सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ रूट अँड रूट्स आणि फंजाय यांच्यामध्ये सिम्बायोटिक असोसिएशन आहे. या रूट मध्ये ॲब्सॉर्प्शनचा एरिया वाढवणं आणि फॉस्फेट सोल्युबलाइज करणं हे काम या फंगसचं आहे, आणि मग त्याला नरिश करणं हे काम रूटचं आहे. दोघांनाही एकमेकाचा फायदा आहे. Symbiotic association of fungus with root system. Fungal filament form network around the root and penetrate root cells. The hyphae absorbs mineral ion and water from soil. त्याच्या hyphae ज्या आहेत त्या water mineral absorb करतात. Root provide sugar and nitrogen compounds to mycorrhiza. Some plants have obligate association with mycorrhiza. जसं पायनस नावाचा जिम्नोस्पर्म आहे. हा, पायनस सीड कॅनॉट जर्मिनेट अँड एस्टॅब्लिश विदाउट मायकोरायझा. पायनस मध्ये मायकोरायझाचा फार महत्वाचा रोल आहे. त्याचे सीड जर्मिनेट होण्यासाठी मायकोरायझा पाहिजेच. तर काही ठिकाणी सिम्प्लास्ट पाथवे घडण्यासाठी ॲडिशनल स्ट्रक्चर दिलेले आहे. Then mechanism of water absorption. Mechanism of water absorption. Term active and passive absorption was proposed by Ranner. Water is absorbed by different ways like active absorption and passive absorption. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय? लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन जर ऍब्सॉर्प्शन करायचं असेल तर त्यासाठी मेटाबॉलिक एनर्जीचा खर्च होणार, आणि ज्या ऍब्सॉर्प्शन मध्ये मेटाबॉलिक एनर्जी खर्च होते त्या ऍब्सॉर्प्शनला आपण म्हणतो
ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. याच्यामध्ये ऍक्टिव्ह मध्ये दोन मेन टाइप येतात. ऑस्मॉटिक ऍक्टिव्ह वॉटर ऍब्सॉर्प्शन. इट इज प्युअरली फिजिकल प्रोसेस, डज नॉट डायरेक्टली रिक्वायर्स एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. ही फिजिकल प्रोसेस आहे, ऑस्मॉटिक आहे ती. Water is absorbed by cellulose wall of root hair due to osmotic difference between soil water and cell sap. म्हणजे रूट हेअर जे आहे त्याच्या सेल सॅप मध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, हाय ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन केलं आणि सराउंडिंग मीडियम मध्ये तर प्युअर वॉटर आहे किंवा वॉटर आहे, त्यामुळे वॉटर सहजासहजी ऍब्सॉर्ब केलं जाईल ऑस्मॉटिकली. इथं एनर्जीचा खर्च होण्याचं काही कारण नाही. इथं एनर्जीचा खर्च होण्याचं काही कारण नाही. त्यानंतर नॉन ऑस्मॉटिक मध्ये मात्र त्या ठिकाणी एनर्जीचा खर्च होतो. म्हणजे तो जो सेल सॅप आहे तिथं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीचा रेट वाढवला जातो एनर्जी वापरून. आणि ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन सॉइल पेक्षा तिथलं वाढवलं जातं एनर्जी वापरून आणि त्यामुळं वॉटर ऍब्सॉर्प्शन होतं. जनरली दिस प्रोसेस प्रेझेंट इन हॅलोफाइट्स. Only 4% of total water absorbed by this process. आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन जे आहे that is absorption of water from higher concentration to lower concentration without expenditure of energy. एनर्जी न खर्च होता जे ऍब्सॉर्प्शन केलं जातं त्याला म्हणायचं पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. आणि प्लांट मध्ये काय होतं, असेंट ऑफ सॅपची प्रोसेस होते. ट्रान्सपिरेशन मुळे वॉटर ऍब्सॉर्प्शन होतं. जेवढं ट्रान्सपिरेशन जास्त तेवढं ऍब्सॉर्प्शन जास्त. आणि 98% वॉटर ऍब्सॉर्प्शन पॅसिव्ह मेथडनंच होतं.